आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बघूया कसा करायचा। त्याच्यासाठी मी सुरुवातीला आता हे थोडेसे पोहे आहेत ना ते तेलामध्ये करायला घेतले होते। तर सगळ्यात सर्वप्रथम आधी पातळ पोहे असे दिसतात आणि ते सगळ्यात पहिला 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवलेले आहेत। आणि त्याच्यासाठी दुसरं साहित्य लागणार आहे कट केलेली लसूण, कट केलेली बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि हे शेंगदाणे, डाळे आणि काजूगर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। आणि धणा जिरा पूड, हळद, मीठ आणि पिठी साखर आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। आता ही मी थोडे तेलामध्ये हे पोहे असे भाजून घेतलेले होते आणि भाजल्यानंतरच त्याचा चुरचुरीतपणा येतो आणि चिवडा एकदम टेस्टी लागतो। हे मी असं केलं होतं। थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची। आत्ता हळद घातली की सगळ्या पोह्यांना एकदम छानपणे आपल्याला हे भाजल्यानंतर पोहे एकदम छान येलो होऊन जातात आणि कुरकुरीत पण होतात। या पोह्याची ट्रिक म्हणजे तुम्ही उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन चांगलं असतं त्याचवेळी केलं तरी चांगलं होतं। हे मी असे केले आणि हे बघा असे चुरचुरीत एकदम व्हायला पाहिजे, पूर्ण त्याचा चुरा झाला पाहिजे, इतके त्याच्यामध्ये चुरचुरीतपणा भाजल्यामुळे येतो। तोच खायला चांगला 10-12 मिनटं लागली त्याला बारीक गॅसवर। आता बघूया एकदम बारीक छान झालेलं आहे, त्याचं चुरचुरीत पूर्ण मोडून जातं। जे आपले हे पोहे आता रेडी झालेले आहेत। तर आपण हे काढून घेऊया। आता हे थोडंसं दुसऱ्या मोठ्या हे सगळे पोहे भाजून झालेले आहेत। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी आता 1 वाटीभर हे तेल आहे। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी घालायचं आहे आपल्याला आणि जिरं मोहरी तडतडून झाल्यानंतर लगेचच आपल्याला बारीक केलेली लसूण आणि मिरची घालायची आहे। लसूण आणि मिरची हे आधी घालण्याचं का घालायची, कारण हे दोन्ही जिन्नस ओलसर असतात आणि हा आपल्याला चिवडा जास्त वेळ टिकवायचा आहे। त्यामुळे हे बारीक गॅसवर आपण हे बराच वेळ ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलं पाहिजे, मॉइश्चर काढून टाकायचं आहे की ज्याच्यामुळे ते चिवडा टिकायला पण चांगला लागतो आणि अशी थोडीशी करपलेली लसूण असते ती खायला पण छान लागते। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता आपण असाच एकदम कुरकुरीत झाला पाहिजे त्याच्यामध्ये। कढीपत्त्याला जास्त वेळ लागणार नाही, पण लसूण आणि मिरचीला थोडा जास्त वेळ लागतो। हे झालेलं आहे आता ब्राऊन। आता ह्याच्यामध्ये आपण आता बाकीचे जिन्नस सगळे टाकूया। हे बारीक गॅसवरच करायचं, मोठ्या गॅसवर सगळं करपून जाईल। त्याच्यामध्ये थोडीशी 1 चिमटभर आपण हिंग घातलेला आहे। आता आपण भाजलेले शेंगदाणे, भाजलेले डाळे, भाजलेले काजूगर आणि खोबऱ्याचे काप घालूया आणि हे पण आता आपण मंद गॅसवर 3 ते 4 मिनटं परतत राहायचं। आपण भाजलेले आहेतच, पण तेलामध्ये परत भाजल्यानंतर अजून कुरकुरीत होतात। आता ह्याच्यामध्ये आपण जिरं, धणेपूड आणि मीठ घालायचं, फक्त पिठी साखर नंतर घालायची आपल्याला। थोडीशी हळद पण घालूया। धण्या जिऱ्याचा सगळा स्वाद त्याच्यामध्ये उतरल्यानंतर आता आपल्याला हे भाजलेले पोहे आहेत ते थोडे थोडे करून घालायचे आहेत। सगळे एकदम नाही घालायचे, नाहीतर त्याला व्यवस्थित लागणार नाही।
मी आता हे 3 भागामध्ये घातलेले आहेत. छान सगळीकडे लागस्तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे. आता हा शेवटचा आपला 3रा भाग आपण घातलेला आहे आणि आता आपण व्यवस्थितपणे सगळा जिन्नस त्याला लावून घेऊया. आणि आता आपण थोडी करून आहे ना पिठी साखर घालायची. पिठी साखर पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर अजिबात आवडत नसेल असा चिवडा स्वीट असा तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण आमच्या घरी थोडंसं याच्यामध्ये साखर घालतात म्हणून मी घातलेली आहे आणि आवडते पण सगळ्यांना. ते घातल्यानंतर सुद्धा मग आता गॅस बंद करायचा, कारण मग साखर आपण आता घातलेली आहे ना. हळूहळू परतत घ्यायचं म्हणजे सगळीकडे साखर पण लागणार. अशा रीतीने आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही मला सांगा कमेंट करून तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली.